प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूच्या अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. आपण वाचूया स्तोत्र संहिता याचा 46 अध्याय 1 वचन. देवाचं वचन म्हणतं, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना खूप सुंदर अशा वचनाकरवी प्रभू आपल्यासोबत दरवेळेस बोलत असतो. आणि बघा, हे खूप सुंदर वचन देव आपल्यासोबत आज बोलत आहे का देव आमचा आश्रय व आमचं सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दावीद देवाच्या लोकांना स्तोत्रसंहिता लिहिताना म्हणतो का देव माझा आश्रय आहे, माझे सामर्थ्य आहे. हालेलुया. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो? तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. कुठलंही संकट देवाच्या लोकांना आपल्या जीवनामध्ये येत असेल, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, किंवा तुम्ही कुठल्याही संकटामधून जात असतान, तर बायबल या ठिकाणी म्हणत आहे का तो परमेश्वर देव तुम्हाला त्या संकटातून काढण्यास देवाच्या लोकांना सिद्ध आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव तयार आहे देवाच्या लोकांना त्या संकटातून, त्या प्रॉब्लेममधून, त्या समस्येतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्याला परमेश्वराकडे देवाच्या लोकांना ती मदत मागायची आहे का देवा मला या संकटातून तू बाहेर काढ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आज होतंय उलट देवाच्या लोकांनो, का ज्यावेळेस एखादं संकट येतं, प्रॉब्लेम येतो देवाच्या लोकांनो, त्यावेळेस आपण त्या संकटांमधून, प्रॉब्लेममधून निघण्यासाठी स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या विचाराने देवाच्या लोकांना, हालेलुया, त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या मग ओळखीच्या लोकांना फोन लावा, जर पैसा असला तर पैशाची ताकद लावून त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण कधी कधी अशा समस्या येतात का तुमच्या मोठ्या ओळखी तो पैसा पण काही कामाला येत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग माणसाची चिडचिड होऊन जाते देवाच्या लोकांना, आणि त्या व्यक्तीला कळत नाही मी आता कसं याच्यातून बाहेर पडू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना परमेश्वर या समय म्हणत आहे का तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सिद्ध आहे देवाच्या लोकांना, आपल्याला त्याला हाक मारायची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत आपण देवाला हाक मारत नाही देवाच्या लोकांनो, तोपर्यंत देवाच्या लोकांनो देव आपल्याला त्याच्यातून बाहेर काढणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग आपण मनात किती खिन्न होत बसलो, किती वाईट वाटत बसलो, हालेलुया, अरे मला असं होतंय, मला तसं होतंय, माझ्या जीवनात हो प्रॉब्लेम, माझ्या जीवनात तो प्रॉब्लेम, मनात किती वाईट वाटू द्या, पण जोपर्यंत तुम्ही देवाला हाक मारत नाही ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तोपर्यंत तुमच्या जीवनात कार्य घडत नाही देवाच्या लोकांनो. कारण देवाने मनुष्याला बनवतानाच असं बनवलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देवाने मनुष्याला ज्यावेळेस बनवलं, त्यावेळेस बनवलेलंच असं आहे का मनुष्याने इच्छा केली का देवाच्या आत्म्याने माझ्या जीवनात कार्य करावं, तरच देवाचा आत्मा कार्य करणार. हालेलुया. देव तुम्हाला बळजबरी नाही करणार देवाच्या लोकांनो. जसं बघा, एखाद्या व्यक्तीकडे सुवार्ता जाते आणि तो व्यक्ती सुवार्ता ऐकतो, प्रभू येशूवरती सुवार्ता ऐकून विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा त्या व्यक्तीचा प्रश्न असतो देवाच्या लोकांना. हालेलुया. जर त्या व्यक्तीने प्रभू येशूवर विश्वास ठेवला, त्या सुवार्तेवर विश्वास ठेवला, तर त्याला स्वर्ग भेटलं जातं, त्याला तारण भेटलं जातं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जर त्याने ती सुवार्ता नाकारली, त्याने विश्वास नाही ठेवला, तर देव त्याला बळजबरी नाही करत देवाच्या लोकांना. हालेलुया. की तू माझ्या मागे ये, माझ्या मागे चालच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही देवाच्या लोकांना. म्हणजे देव तुमच्या जीवनात तेव्हाच कार्य करतो देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याचं स्वागत करता, ज्यावेळेस तुम्ही देवाला म्हणता माझ्या जीवनामध्ये कार्य करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि देवाच्या लोकांना ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरला म्हणता ना, देवा मला या संकटातून बाहेर काढ, त्याच समयाला तो परमेश्वर देव आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संकट देवाच्या लोकांना छोटीशीच असतात देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण या जगाच्या काय होतं देवाच्या लोकांना, जगाच्या विचारांमुळे ती संकट आपल्याला खूप मोठी वाटायला लागतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण देवामध्ये चाललेला असताना पण देवाच्या लोकांना काही प्रॉब्लेम येतात, काही समस्या येतात देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या समस्येमुळे, प्रॉब्लेममुळे काय होतं देवाच्या लोकांना, काही लोक देवात पाठीमागं पडले जातात. मग असे प्रश्न निर्माण व्हायला लागतात देवाच्या लोकांना का देव खरंच आहे का नाही. हालेलुया. मी तर देवाला एवढी हाक मारतोय, मग देव कुठं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असे देवाच्या लोकांना प्रश्नचिन्ह देवावर माणसाचं निर्माण व्हायला लागतं. आणि ज्यावेळेस असं प्रश्नचिन्ह देवाच्या लोकांना देवासाठी निर्माण होतं, त्यावेळेस ती गोष्ट निर्माण करणारा सैतान असतो देवाच्या लोकांना. हालेलुया. आपल्या
आपल्याला त्याला हाकलायचं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. सैतान विचार टाकन आणि आपण त्या विचाराने पुढं जात राहू, असं आपल्याला आपलं जीवन बनवायचं नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपण देवाच्या वचनातून, देवाने दिलेल्या जीवनातून कसं पुढे जाऊ याचा आपल्याला विचार करायचा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रोमकराचं पत्र 12:2 जर वाचलं तर लिहिलेलं आहे, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं वचन? या युगाबरोबर समरूप होऊ नका. या युगाचे जे विचार आहे देवाच्या लोकांनो, या जगाचे जे विचार आहे देवाच्या लोकांनो, त्या जगाबरोबर, या युगाच्या विचारांबरोबर देवाचं वचन म्हणतं तुम्ही समरूप होऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे लिहिलेलं आहे, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं वचन? तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. कारण या जगाचे जे विचार आहे देवाच्या लोकांनो, ते आपल्याला खाली दाबणारे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला भीतीकडे ढकलणारे आहे देवाच्या लोकांनो. पण देवाचं वचनाने ज्यावेळेस आपण जीवन जगतो, ज्यावेळेस जगाच्या विचारांच्या ऐवजी आपण देवाचं वचन ज्यावेळेस स्वीकारतो जगण्यासाठी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस देवाचं वचन, देवाचे विचार हे आपल्याला वरती घेऊन जाणारे आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणतो, मी तुला धुळीतून उठून अधिपतीच्या पंक्तीत बसवेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देव आपल्याला खालून उचलून, तळागाळातून उचलून देवाच्या लोकांना अधिपतीच्या पंक्तीत बसवणारा परमेश्वर आहे. तो आपल्याला खाली नाही दाबत देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्यातून ती भीती तो काढून टाकतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते संकट आपल्या जीवनातून तो काढून टाकतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठल्याही संकटामधून जर तुम्ही जात असताना देवाच्या लोकांनो, तर तुम्हाला गरजेचं आहे देवाच्या लोकांनो, कुठल्या मोठ्या व्यक्तीचा फोन नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किंवा कुठल्याही पैशाची देवाच्या लोकांनो रक्कम नाही, तर तुम्हाला गरजेचं आहे ते देवाचं वचन. हालेलुया. तुम्हाला जर तुमच्या परिस्थितीविषयी देवाने जर वचन दिलं ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर देवाच्या लोकांनो ते संकटातून तुम्ही सहजासहजी बाहेर पडता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मोशेच्या टायमाला जर बघितलं, त्यावेळेस पण देवाच्या लोकांनो त्यांच्यावर संकट आलेलं. ज्यावेळेस मोशेने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढून आणलं, हालेलुया, आणि तांबड्या समुद्राच्या देवाच्या लोकांनो ज्यावेळेस ते कडेला थांबलेले होते, प्रेज द लॉर्ड, समोर जायला रस्ता नव्हता देवाच्या लोकांनो, त्याच वेळेस काय झालं, फारोचं सैन्य पण, मिस्र देशाचा राजा पण देवाच्या लोकांनो इस्रायल लोकांना पकडायला निघाला. हालेलुया. इस्रायल लोकांची कोंडी झाली. असं संकट त्यांच्यावर आलं देवाच्या लोकांनो. पुढं जर बघितलं तर पुढं तांबडा समुद्र आडवाय, पुढं जायला जागा नाही. मागं जर गेलं तर फारोचं सैन्य आपल्याला धरायला आलेलं आहे. आपण जर त्यांच्याबरोबर गेलो नाही तर ते आपल्याला मारून टाकतील. अशा कोंडीमध्ये ते लोक अडकले होते देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मग ह्या सिच्युएशनमध्ये मंडळी जी होती देवाच्या लोकांनो, इस्रायल लोक जे होते ते कुरकुर करायला लागले. पण त्यांचा अगुवा जो होता, जो मोशे जो होता देवाच्या लोकांनो, तो देवाच्या वचनावर चालणारा व्यक्ती होता. देवावर त्याचा विश्वास होता देवाच्या लोकांनो. त्याने गुडघे टेकून परमेश्वराला हाक मारली आणि देवाने त्याला उत्तर दिलं. हालेलुया. देवाने त्याला सांगितलं देवाच्या लोकांनो, काय, तू समुद्रावर हात उगार, म्हणजे समुद्र दुभागला जाईल आणि तुमच्यासाठी मार्ग तयार होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं ते वचन मोशेने घेतलं देवाच्या लोकांनो. मागं फारोचं सैन्य इस्रायल लोकांना पकडायला आलेलं देवाच्या लोकांनो, आणि मोशेने देवाच्या लोकांनो समुद्रावर आपला हात उगारला आणि बायबल सांगतं समुद्र दुभागला गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं समुद्राचं पाणी हे भिंतींसारखं बाजूने उभं राहिलं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि इस्रायल लोक कोरड्या भूमीवरून चालत पलीकडे गेले देवाच्या लोकांना. हालेलुया. निर्गम 14:24 मध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिस्री सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली. हालेलुया. देव इस्रायल लोकांच्या बाजूने लढायला लागला देवाच्या लोकांना. हालेलुया. परमेश्वर देव मिस्री लोकांचं सैन्य हरवायला लागला देवाच्या लोकांनो. पुढे जर वाचलं ते लिहिलंय, त्याने त्यांच्या रथाची चाके काढून टाकवली, ते चालवणे कठीण करून टाकलं. हालेलुया. आणि मिस्री लोक बोलू लागले, आपण इस्रायलापासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्र्यांशी लढत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जे संकट देवाच्या लोकांनो मिस्री लोकांच्या रूपाने इस्रायल लोकांवर चालून आलेलं. हालेलुया. पण ज्यावेळेस इस्रायल लोकांनी मोशेने देवाला हाक मारली आणि देव इस्रायल लोकांच्या मिस्री
लोकांसोबत लढायला लागला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, इस्रायलच्या बाजूने ज्यावेळेस लढायला लागला त्यावेळेस देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, फारोचं सैन्य घाबरून गेलं. त्यांच्या रथाची चाकं देवाने काढून टाकली देवाच्या लोकांना, हालेलुया. इस्रायल लोकांसमोर चालणारा जो मेघस्तंभ होता, जो अग्निस्तंभ होता, तो मेघस्तंभ अग्निस्तंभ त्यांच्या पिछाडीत जाऊन उभा राहिला देवाच्या लोकांनो. मागं फारोचं सैन्य, मध्ये देवाचा अग्निस्तंभ, मेघस्तंभ, आणि त्याच्या पलीकडे इस्रायल लोक देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर स्वतः इस्रायलाच्या बाजूने लढायला लागला आणि मिस्री लोक पळायला लागले देवाच्या लोकांना, हालेलुया. ते आपापसात बोलायला लागले देवाच्या लोकांनो, आपण इस्रायलापासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने लढत आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस परमेश्वर देव त्याच्या लोकांच्या बाजूने लढायला लागतो ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ते संकट पळून जातात देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस परमेश्वर इस्रायलाच्या बाजूने लढला, तांबडा समुद्र दुभागला गेला देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस परमेश्वर इस्रायलाच्या बाजूने लढला देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस फारोच्या सैन्याची त्रेधा उडाली देवाच्या लोकांनो. आणि ज्यावेळेस सगळ्याच्या सगळं इस्रायल लोक त्या समुद्राच्या पलीकडे गेले, देवाने सांगितलं मोशेला की पुन्हा हात उगार, म्हणजे पाणी पुन्हा जागेवर येईन, हालेलुया, आणि सगळे मिस्री सैन्य डुबून जाईल. आणि मोशेने हात उगारला, सगळं समुद्राचं पाणी देवाच्या लोकांनो एकत्र झालं. पुन्हा एकदा सगळ्या मिस्री सैन्यावर समुद्राचं पाणी देवाच्या लोकांना ओसंडून व्हायला, हालेलुया, आणि पुन्हा ते संकट त्यांच्या दृष्टीस पडलं नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहून जर जीवन जगत आहात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, ज्या संकटातून तुम्ही जात आहात देवाच्या लोकांनो, देव तुम्हाला त्याच्यातून बाहेर तर काढणच, पण पुन्हा कधी तुमच्या ते दृष्टीस देखील पडणार नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर देव त्याचा मुळापासून नायनाट करून टाकेल देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवाला हाका मारायची शिकायची आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण देवाने आपल्याला संकटामध्ये संपण्यासाठी नाही देवाच्या लोकांनो, तर त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी बोलवलेला आहे, हालेलुया. पौल म्हणतो, त्याच्या प्रीतीच्या योगे मी सर्व संकटात, सर्व गोष्टींमध्ये महाविजय ठरलेला आहे, हालेलुया. विजयी जीवन त्याने आपल्याला दिलेला आहे देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला जगायचं आहे देवाच्या लोकांनो, कारण या जगाच्या कुठल्या विचारात, कुठल्या गोष्टीत, कुठल्या परिस्थितीत, कुठल्या संकटात ताकद नाही का ते देवाच्या लोकांना संपवू शकतं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 1 योहान याचा 4 अध्याय 4 वचन जर वाचलं तर लिहिलेलं आहे, मुलांनो तुम्ही देवाचे आहात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती सुंदर सुरुवात केली आहे, मुलांनो तुम्ही देवाचे आहात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय, मुलांनो तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवलेला आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कशावर जय मिळालेला आहे देवाच्या लोकांनो? जे ख्रिस्त विरोधकाचे विचार आहे देवाच्या लोकांनो, देवाच्या लोकांना संपवण्याची जी संकट आहे, बायबल म्हणतं त्या जगावर, त्या संकटावर तुम्ही जय मिळवलेला आहे. का बरं? पुढे लिहिलंय, कारण, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तुम्ही जय मिळवलेला आहे कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना काय लिहिलंय? जगात जो आहे त्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या जगाचं कुठली समस्या, प्रॉब्लेम आपल्याला संपवू शकत नाही, कारण जो जगात आहे त्यापेक्षा जो आपल्यात आहे तो मोठा आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवाला हाक मारायचं शिकायचंय, कारण ज्या वेळेस आपण देवाला हाक मारू त्याच वेळेस देवाच्या लोकांनो परमेश्वर आपल्या हाकेला उत्तर देणार आहे, आपल्याला त्या परिस्थितीतून, संकटातून बाहेर काढणार आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दावीद मंत्र संहिता 91:15 वचनात काय म्हणतंय वचन? तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईल, हालेलुया. परमेश्वर या वचनामध्ये बोलत आहे, तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईल, संकट समय मी त्याच्या जवळ राहीन, हालेलुया. देव म्हणतो मी त्याला संकटात सोडणार नाही, हालेलुया. ज्या वेळेस तू संकटात धावा करशील, देव म्हणतो मी संकट समय त्याच्या जवळ राहीन, मी त्याला मुक्त करीन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो वचन? मी त्याला मुक्त करीन, मी त्याला त्या संकटातून बाहेर काढून मी त्याला गौरव देईन, हालेलुया, त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवाला हाक मारायची देवाच्या लोकांनो, कारण ज्यावेळेस आपण हाक मारू आपल्या संकटामध्ये देवाला, हालेलुया, स्वतःच्या बुद्धीवर, विचारांवर ज्यावेळेस आपण अवलंबून राहणार नाही आणि परमेश्वरावर अवलंबून राहू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस देव येणार आणि आपल्याला मुक्त करणार देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे देवाच्या लोकांनो जी देवाला अशक्य आहे. बायबल म्हणतं देवाला सर्व काही शक्य आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस इस्रायल लोकांना भूक लागली त्यावेळेस त्यांनी
त्याने स्वर्ग उघडून त्यांच्यासाठी मानना बरसवला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं माझा हात काय तोकडा पडला का काय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, देवाचा हात असा आहे देवाच्या लोकांनो, बायबल म्हणतं तो समुद्राचं पाणी चुळक्यानं मोजतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आपण मागताना आपल्या हाताने मागतो देवाच्या लोकांनो, का देवा मला एवढंच पाहिजे, माझ्या जीवनात माझी एवढीच गरज आहे. हालेलुया. पण देव म्हणतो मी जे तुला देईन ना ते मी माझ्या हाताने देईन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपली ओंजळ एवढी एवढी देवाच्या लोकांनो, पण देव म्हणतो मी माझ्या हाताने देईन. हालेलुया. तर तुम्ही विचार करा, देव त्याच्या ओंजळीने जर तुम्हाला देत असेल, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर तुम्हाला किती मिळालं जाणार देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया. त्याच्यामुळे देवाच्या लोकांना संकटातून जरी जात असतान तरी देवाच्या लोकांना धीर धरा, कारण ते संकट तुमच्या नजरेस पुन्हा कधीच पडणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं नाना परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागते, त्यावेळेस तुम्ही आनंदच माना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या परीक्षांमध्ये आपल्याला देवाने आनंद करायला लावलेला आहे देवाच्या लोकांनो, कारण दुःखाला आता देवाच्या लोकांनो आपल्यामध्ये जागा राहिली नाही, कारण आपलं दुःख प्रभू येशूने स्वतःवर घेतलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला धीर धरायचा आहे देवाच्या लोकांनो, कारण विजय आपला आहे. बायबल म्हणतो तो देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला जय देतो, त्याची स्तुती असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जे आता तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई जगत आहात ना, तर आपला विजय निश्चित ठरलेला आहे देवाच्या लोकांनो, आपलं जिंकणं निश्चित झालेलं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण तो देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया. संकटातून जरी जात असतान तरी दावीद त्याच्यासाठी लिहितो, संकट व क्लेश यांनी मला घेरले आहे तरी तुझ्या आज्ञात मला आनंद आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्या वचनाला आपल्याला सोडायचं नाही, कुठलीही परिस्थिती असू त्याच्या आज्ञात त्याच्या वचनामध्ये आपल्याला चालायचं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आपल्या लोकांच्या जीवनात संकट का बरं येतं बघा, एक वचनाचा 2 कोरिंथ्याचा 4:17 वचन लिहिलेलं आहे, कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय बघा किती सुंदर लिहिलेलं आहे, कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट. देवाच्या लोकांना तो म्हणतो तुमच्यावर संकट येते, पण ते कसं आहे तात्कालिक. हालेलुया, म्हणजे लगेच निघून जाणार आहे, ते तुमच्या जीवनात थांबणार नाही, ते तुम्हाला संपवणार नाही आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचन म्हणतं तुमच्यावर येणारे तात्कालिक व हलके हलके. हालेलुया, जड नाही देवाच्या लोकांना ते संकट, तुम्हाला पेलवणार नाही असं ते संकट नाही आहे देवाच्या लोकांना, तर ते म्हणतो तो हलके संकट. हालेलुया. काय लिहिलं आहे, आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस एखादं संकट आमच्या जीवनात येत आहे तर देवाचं वचन म्हणत आहे हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालीन गौरवाचा भार उत्पन्न करतंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणता भार? सार्वकालीन गौरवाचा भार देवाच्या लोकांना. हालेलुया. या युगात तर आनंद मिळणारच आहे, देव म्हणतो येणाऱ्या युगात पण तू तो आनंद अनुभवशील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करतं बायबल म्हणतं देवाच्या लोकांना. आणि पुढे लिहिलंय, म्हणून आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. हालेलुया. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे दिसणारं जे संकट आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, ते देवाच्या लोकांना बायबल म्हणतं हालेलुया क्षणिक क्षणिक. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही क्षणापुरतं येते, पण ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे दृष्टी लावतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्याच्या जीवनाने देवाच्या लोकांना जगण्याचा निर्णय घेतो, त्यावेळेस देवाच्या लोकांना ती गोष्ट आपल्यासाठी सार्वकालिक आहे, कारण आपण अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावून जीवन जगतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण अदृश्य गोष्ट म्हणजे काय देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का तुम्हाला माहिती आहे तुमच्या बुद्धीने विचाराने ही गोष्ट, या गोष्टीतून या संकटातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही, तर देवाच्या वचनातूनच तुम्ही बाहेर पडू शकता. हालेलुया. मग ते घडलेलं नसताना पण तुम्ही विश्वास ठेवताय का देवाने मला हे वचन दिलेलं आहे, तर हे माझ्या जीवनात देवाने घडवलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आपल्याला परमेश्वर देवाने सुंदर जीवन दिलेलं आहे. हालेलुया. ते जगून देवाचा गौरव आपल्याला करायचा आहे. त्या संकटात, त्या समस्येत, त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला संपायचं नाही देवाच्या लोकांनो, तर त्याच्या
त्याच्यावर आपल्याला जय मिळवायचा आहे, त्याच्यावर आपल्याला जिंकायचं आहे. कारण आपण सुरुवातीलाच वचन वाचलं, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. हालेलुया. संकट समयी सहाय्य करण्यास तो सदा सिद्ध आहे. हालेलुया. देव तयार आहे देवाच्या लोकांना तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढायला. आणि जितक्यांनी आज हे वचन वाचलेलं ऐकलेलं आहे, स्वीकारलेलं आहे, हालेलुया, तितके लोक आज या क्षणाला येशूच्या नावामधून संकटातून मुक्त होत आहे. हालेलुया. ज्याही संकटातून तुम्ही जात असताना, हालेलुया, त्या संकटातून आता तुम्ही बाहेर निघायला सुरुवात होत आहे. तुमच्यासाठी येशूच्या नावात तुमचे ते प्रॉब्लेमचे, समस्याचे उत्तर तुम्हाला आता भेटायला जात आहे येशूच्या नावात. हालेलुया. मार्ग खुले आणि मोकळे व्हायला जात आहे येशूच्या नावात. हालेलुया. डिवाइन हेल्पिंग तुमच्यासाठी स्वर्गातून उतरली जात आहे येशूच्या नावात. हालेलुया. कारण आता तुमचा गौरवाचा भार उत्पन्न होण्याचा समय आलेला आहे. हालेलुया. आणि तो गौरवाचा भार तुमच्यावर असा उत्पन्न होत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जितके दिवस संकटात गेले असताना, प्रॉब्लेममध्ये गेले असताना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ते दुःख तुम्हाला आठवणार सुद्धा नाही, इतका आनंद देव तुम्हाला आज द्यायला जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, येशूच्या नावात जितके वचन रिसीव्ह करत आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, ते धुळीतून उठून अधिपतीच्या पंक्तीत बसायला जात आहे. हालेलुया.